नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हे रोज बनवणार आहोत। हे पाठ किती छान सुंदर डबल कलर मध्ये दिसते। फ्लॉवर सेम पॅटर्न आहे। हे मोठं फूल बनवलेलं आहे आणि हे दोन आहेत छोटं। तर आपण आता छोटं फूल बनवणार आहोत। पॅटर्न सेम आहे, फक्त याच्यामध्ये आपण स्टार्ट करताना 53 चेन घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये आपण 29 चेन घेतल्यात, म्हणजे 28 सिंगल काम आले त्याच्यामध्ये 28 आणि ह्याच्यामध्ये 53 चेन घेतल्यात म्हणजे 52 आले। 3च्या गुणाकाराने घ्यायचं। तीन चेन मध्ये आपला पॅटर्न आहे हा। 3च्या गुणाकाराने चेन घ्यायचे आणि +2 चेन वापरायच्या। म्हणजे ह्याच्यामध्ये मी 10 पेटल बनवले आहेत, त्यामुळे आणि हे छोटं फ्लॉवर झाले आणि ह्याच्यामध्ये ह्या टोटल 18 पेटलचं फ्लॉवर आहे। रोज फ्लॉवर बनवण्यासाठी लागणारे साहित्य 2 कलरची ऊल घेतलेली आहे फुलासाठी, डार्क पिंक आणि लाईट पिंक, आणि फुलाच्या मागचा जो डेटाचा भाग आहे तो बनवण्यासाठी हा आपण ग्रीन कलर घेतला आहे। हा पण डार्क ग्रीन नाही, लाईट ग्रीन आहे। मागचा जो भाग आहे तो आपण बनवणार आहोत 3 mm च्या क्रोशे हुकने, आणि हा जो फुलाचा भाग जो आहे तो बनवणार आहे 3.5 mm च्या क्रोशे हुकने। प्लस हा भाग हे दोन्ही पार्ट चिटकवण्यासाठी मी वापरते अधेसिव्ह B7000 वाला। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण करणार आहोत लाईट पिंक कलरने। छोटं फ्लॉवर बनवतोय आपण, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 29 चेन बनवायचे आहेत। स्लिप नॉट बनवून घेतली आधी मी। स्लिप नॉट बनवून घेतली। 29 चेन बनवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 28 29 चेन बनवले आहेत। क्रोशेच्या बाजूची चेन सोडायची, एकदम बाजूची, आणि त्याच्या पुढच्या चेन पासून प्रत्येक चेन मध्ये एक एक सिंगल खांब बनवून द्यायचा। म्हणजे 29 चेनच्या आपल्या ह्या बेस मध्ये टोटल 28 सिंगल खांब आपण बनवून घेणार आहे। प्रत्येक चेन मध्ये एक एक सिंगल खांब, असा मी हा शेवटपर्यंत बनवून घेते। हे पहा, शेवटच्या चेन मध्ये सुद्धा आपण एक सिंगल खांब घातला, म्हणजे टोटल आपले हे 28 सिंगल खांब झालेले आहेत। आता आपण सेकंड राऊंडला स्टार्ट करायचे। त्यासाठी 5 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5। हे पहा, 5 चेन घेतल्यात मी, टर्न केलाय आणि जो हा फर्स्ट सिंगल खांब आहे त्याच्यामध्ये एक डबल खांब घातलाय, म्हणजे आपला हा एक 20 स्टिच तयार झाला। इथे आपण 5 चेन घेतले, त्याच्यापैकी 3 चेनचा पहिला खांब झाला, 2 चेन म्हणजे 20 स्टिच मधली चेनची स्पेस झाली, आणि हा डबल खांब, असं हे 20 स्टिच तयार झाले। आता हे दोन स्किप करून त्याच्या पुढच्या तिसऱ्या चेन मध्ये टाक्यामध्ये आपण एक डबल खांब, 2 चेन, एक डबल खांब असं बनवून घेतले। असा हा 20 स्टिच बनवलाय। असे हे टोटल आपल्याला ह्या 18 खांबावरती 10-20 स्टिच होणार। पुन्हा 2 स्किप केले आणि तिसऱ्या टाक्यामध्ये एक डबल खांब, 2 चेन, एक डबल खांब, हे असं मी शेवटपर्यंत घालून घेते। हे पहा, शेवटपर्यंत हे टोटल आपले 18 खांबावरती 10-20 स्टिच रेडी झालेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। आता आपल्याला तिसऱ्या राऊंडला स्टार्ट करायचंय। त्यासाठी मी 3 चेन घेणार, 1 2 आणि 3। हा आपला पहिला खांब असेल आणि या 20 स्टिच मध्ये अजून 6 खांब घालायचे, म्हणजे टोटल 7 डबल खांब असतील। 1 2 3 4
5 6 1 2 3 4 5 6 आणि हा 3 चेनचा एक असं म्हणून टोटल 7 डबल खांब झाले। आता हे 2 20 स्टिचच्या मधली जी स्पेस आहे तिथे आपल्याला सिंगल खांब बनवायचा आहे आणि पुढच्या टाक्यामध्ये पुढच्या 20 स्टिचमध्ये पुन्हा आपण 7 डबल खांब बनवून घेणार आहे। 1 2 2 3 4 5 6 आणि 7 6 आणि शेवटचा 7 पुन्हा पुढच्या स्पेसमध्ये 20 स्टिचच्या एक सिंगल खांब पुन्हा पुढच्या 20 स्टिचमध्ये 7 डबल खांब असे हे टोटल 6 20 स्टिचमध्ये हे 2 बनवलेत। अजून पुढच्या या 4 20 स्टिचमध्ये मी पिंक कलरनेच लाईट पिंक कलरनेच बनवून वर्क करून घेणार। हे असे शेल बनवून घेणार आणि पुढच्या 4 मध्ये डार्क पिंकने बनवणार आहे। मी हे पुढचे 4 शेल बनवून घेते मग आपण पुढचं पाहू। हे पहा हे पुढचे 4 शेल सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत। टोटल आपण ह्या 6 पेटल बनवल्या 6 20 स्टिचमध्ये उरले 4 20 स्टिच आपले। त्या 4 20 स्टिचमध्ये आपल्याला बनवायचा आहे डार्क पिंक कलर। त्यासाठी मी आता हा पिंक कलर जॉईन करणार आहे। तो या 2 20 स्टिच म्हणजे 2 शेल स्टिच आहेत त्याच्यामध्ये जी स्पेस आहे इथे मी हा सिंगल खांब जो घालणार तो घालते। फक्त कंप्लीट न करता टाका डायरेक्टली डार्क पिंक कलर जॉईन करते इथे। हे पासून नावाला दोरा खेचून घ्यायचा आहे। जस्ट फॉर सेफ साईड जर हवा असेल तर एखादी नॉट घालायची। तसाही तो दोरा आतमध्ये हाईड केला जातो त्यामुळे नॉटची तशीही गरज नसते। एक्स्ट्रावाला दोरा हा जो दोरा आहे तो कट करायचा आहे डार्क पिंक वाला लाईट पिंक वाला। आता आपल्याला वर्क करायचं आहे डार्क पिंक कलरने। आता पुढच्या 20 स्टिचमध्ये जसं इकडे शेल घातलेत 7 डबल खांबचा तसाच शेल बनवायचा आहे। 7 डबल खांब घालून घेणार मी। 1 2 3 3 4 5 6 7 2 20 स्टिचच्या मध्ये पुढे आपल्याला एक सिंगल खांब बनवून घ्यायचा। पुढच्या 20 स्टिचमध्ये तसंच पुढच्या 3 20 स्टिचमध्ये आपल्याला 7 डबल खांब घालायचे। ते मध्ये एक सिंगल खांब जसं ह्या पेटल बनवल्या सेम पद्धतीने आपल्याला ह्या पेटल बनवून घ्यायचे आहेत। मी इथपर्यंत पेटल बनवून घेते मग आपण पुढचं पाहू। तर हा शेवटची 20 स्टिच आहे याच्यामध्ये सुद्धा 7 डबल खांब घालायचे आहेत आपल्याला। पण हे 7 डबल खांब घालताना पहिले 6 मी नॉर्मल डबल खांब घालून घेणार। 3 4 5 6 हे पहा असे हे 6 डबल खांब घालून झालेले आहेत। आणि 7वं जे घालतं ना 3 चेन घ्यायच्यात आणि इथे 20 स्टिच मध्ये स्लिप स्टिच करायचे म्हणजे हा 7वा डबल खांब झाला 3 चेनचा। हे पहा हे असं आपलं तिसरं आणि शेवटचं राऊंड कंप्लीट झालंय। एक चेन घ्यायचे आणि दोरा कट करायचा पण दोरा कट करताना थोडासा लांब ठेवायचा 15 ते 16 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त। कारण आपल्याला त्याला आता ह्या फ्लॉवरला स्टिच करायचं शिवायचं आहे।
आणि हा वेगळ्या कलरने बाहेरची बाजू शिवली तरी चालून जातं, कारण ती शिवलेली बाजू आपली ग्रीन कलरची आहे आणि आतमध्ये येणार. आता हे शिवून घेणार, त्यासाठी मी टेपेस्ट्री निडल यूज करणार आहे. आता सुई घेतली आहे आणि शिवताना ही जी बाजू आहे डार्क पिंकवाली ती आतमध्ये घालणार आहे. त्यासाठी ही पहिली जी पेटल आहे ती फोल्ड करते डायरेक्टली मी. हे पहा, अशी फोल्ड करून झाल्यावर इथे गच्च असा टाका मारून घ्यायचा, जेणेकरून हा जो मधल्या पेटलचा पाकळीचा भाग आहे तो ओपन नाही झाला पाहिजे, असाच राहायला पाहिजे. आता फोल्ड करत जायचं आहे, अगदी इथे हे प्रॉपर शेपमध्ये आलं पाहिजे अशा हिशोबाने. आणि फोल्ड करता करता आपल्याला हे असं शिवायचं सुद्धा आहे. हा एक्स्ट्रावाला जो दोरा आहे तो कट करून टाकू शकतो आपण. बाकीचा दोरा इथे हाईड करायचा. फोल्ड करताना हा जो इकडची ही जी साईडची कड आहे ही पूर्णपणे प्रॉपरली सेम असली पाहिजे एका लाईनमध्ये. ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. हे पहा, हे असं मी शिवून घेते. हे पास आहे प्रॉपर गच्च फुल शिवून झालेलं आहे. आता आपल्याला इथे ही जी एंडिंगचा पार्ट आहे तो प्रॉपरली स्टिच करायचा आहे. या दोऱ्याने हा पासा एक गाठ मारून घ्यायची आणि हे खालचा भाग प्रॉपर राहायला पाहिजे, म्हणून इथून इकडे काही शिलाई मारायची, जेणेकरून हा सगळा भाग जो आहे प्रॉपरली राहील, वर खाली होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे फ्लॉवर सेम फ्लॉवर झालेलं आहे बघा. आता हा एक्स्ट्रावाला दोरा जो आहे कट करून टाकायचा आणि आपण ह्याच्या मागचा भाग जो आहे तो बनवायचा आहे. त्यासाठी मी हा 2.5 mm चा क्रोशेट वापरते, 13 नंबरचा, आणि 4 प्लाय ओल आहे ग्रीन कलर. मॅजिक सर्कल बनवायचे. तीन चेन, हा आपला पहिला डबल खांब असेल, प्लस 11 DC म्हणजे 11 डबल खांब अजून, म्हणजे टोटल 3 चेनचा एक आणि पुढचे 11 डबल खांब असे मिळून 12 डबल खांब आपल्याला घालून घ्यायचे आहेत. 3 4 5 10 डबल खांब घालून घेतलेले आहे. त्या मॅजिक
सर्कलचा जो हा खालचा दोरा आहे तो खेचून घ्यायचा आणि हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. 3 चेनचा जो पहिला वरची चेन आहे तिसरी त्या चेनवरती क्रोशे टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि हे फर्स्ट राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. हे पहा आता अगदी त्याच्या बाजूच्या चेनमध्ये जाऊन एक चेन घ्यायची, स्लिप स्टिचने बाजूच्या चेनमध्ये जायचे म्हणजे पुढच्या टाक्यावरती एक चेन घेऊन एक सिंगल खांब प्रत्येक टाक्यामध्ये, म्हणजे टोटलचे आपले 12 डबल खांब आहेत. 12 डबल खांबमध्ये आपण टोटल 12 सिंगल खांब बनवून घेणार आहे सेकंड राऊंडसाठी. 3 4 10. हे पहा प्रत्येक खांबावरती एक एक असे 10 डबल खांब आपण बनवून घेतलेत. आता जो पहिला डबल खांब सिंगल खांब बनवून घेतलेत. पहिला जो सिंगल खांब बनवलेला होता आपण तिथे स्लिप स्टिच करून दुसरा राऊंड सुद्धा आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. पहा असा सर्कलचा शेप रेडी झालाय. तिसरा आणि शेवटचा राऊंड त्यासाठी आपल्याला इथे 5 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. क्रोशेच्या बाजूच्या चेन सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल सिंगल खांब घालायचा आहे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल खांब घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 2 चेन आहेत तिथे प्रत्येकी एक एक डबल खांब घालायचा आहे. 1 आणि हा 2 डबल खांब घातले. पुढचा टाका स्किप करायचा आहे आणि तिसरा जो आहे ह्या टाकायच्या नंतर सेकंड त्याच्या पुढचा टाका स्किप करून त्याच्या पुढचा म्हणजे एक स्किप करून त्याच्या पुढचा तिसरा जो टाका आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचा आहे आणि इथे पुन्हा सेम असा पॅटर्न इथे पुन्हा बनवायचा आहे. 5 चेन 1 2 3 4 5. क्रोशेच्या बाजूचा स्किप केला, पुढे एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या टाक्यावरती एक हाफ डबल खांब आणि पुढचे जे 2 चेन आहेत त्याच्यावरती प्रत्येकी एक एक डबल खांब. त्याच्या पुढच्यावरती सुद्धा एक टाका स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यावरती स्लिप स्टिच करायचं आहे. 2 पेटल झाल्या. अशा अजून उरलेल्या 3 सुद्धा बनवून घेणार. मग आपण पुढचं पाहू. हे पहा शेवटची पेटल सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे. सिंगल खांब, हाफ डबल खांब, 2 डबल खांब आणि इथे हा एक टाका स्किप करायचा आणि हा जो जिथे स्टार्ट केलेला होता त्या टाक्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं. हे असं एक चेन घेऊन दोरा कट करायचे. हे असं हे पाठचा जो भाग आहे फुलाचा तो रेडी झालेला आहे. आता आपल्याला हा जो दोरा आहे इथे नॉट बांधून टाकायची जेणेकरून हा इथे आतल्या आत हाईड होईल. एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा. हे पहा ही जी बॅक साईड आहे ही खाली येणार आणि ही आतल्या बाजूला फ्लॉवरला लावायची आहे. ही पहा अशी
हे मोठं फूल जे बनवलेलं आहे 53 लाईनचं 53 चेनच्या बेसवरती पॅटर्न हाच आहे, फक्त चेन जास्त वापरल्यात आपण 53. त्यासाठी पण मी हे पहा सेम वापरलेलं आहे. फक्त हा पसरून खेचून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला जसा खोलगट हवा आहे तसा असा खोलगट घ्यायचा आणि ह्याला आता आपण स्टिक करूया. त्यासाठी मी हे 007 बॉन्ड अधेसिव्ह वापरते. थोडंसं इथे पसरून बरोबर सेंटरला हे आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या पेटल्स आहेत साईडच्या त्यांना सुद्धा हे असं लावून घ्यायचं आहे. आणि फायनली रेडी झालेलं आहे आपलं रोज फ्लॉवर. छान असं हे बघा किती छान दिसतंय. मोठं फ्लॉवर गुलाबाचं फूल सुद्धा असं छान दिसते आणि छोटं सुद्धा छान दिसतंय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.